लाईव्ह न्यूजमध्ये हार्दिक स्वागत आहे। आज आपण आगामी चुनावाच्या वतीनं नागपूर जिल्ह्यातील कुई तालुक्यामध्ये आलो आहे। तर लोकांची प्रतिक्रिया काय आहे, कोण निवडून येऊ शकते, तर जाणून घेऊ जनतेकडून। नमस्कार काकू, काय नाव आहे आपलं? बरं ठोकर मॅडम, आपण कुठं राहता? बरं, आता जे आपली बीजेपी सरकार होती, विधिमान सरकार, यांनी आतापर्यंत तुम्हाला असं म्हणजे एक कोणती तरी भेटवस्तू किंवा आतापर्यंत तुमच्या गावात किंवा तुमच्यासाठी असे कोणते उत्कृष्ट दर्जाचे कामं केले जे तुम्हाला आवडले? घरकुल मिळालं, आणखी गॅस सिलेंडर पण मिळालं का? प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेचं। काकाजी, आपलं नाव? गोवर्धन नाथुजी चौकर। बरं, आपण कुठं राहता? मी मदनापूरला। बरं, आता क्षेत्रामध्ये जे विद्यमान सरकारने 10 वर्ष 15 वर्ष म्हणजे 5 वर्ष जवळपास राजूभाऊ पारवेंनी काम केलं, त्याच्या आधी 10 वर्ष जवळपास सुधीरजी पारवे यांनी आपली कार्यशैली बजावली। या माध्यमातून किती पट तुम्हाला म्हणजे वाटते की बीजेपी सरकारनं चांगलं काम केलं? बीजेपी सरकारने चांगलंच काम केलं ना, रोड चांगले बनले, त्यांना घरकुल मिळाले बरेच लोकांना। आणखी कोणतं काम केलं आपल्या म्हणजे कुई क्षेत्रासाठी? कुई क्षेत्रासाठी मेन म्हणजे आपला आंबोरा जो हे आहे खुली आहे ते, म्हणजे आमोरा ते भंडारा जोडला, हे एक मोठं महत्वाचं काम केलं। हो ना। आणखी काय इच्छा आहे जर सुधीर भाऊ पारवे निवडून आलेत तर? त्यांनी एरियाचा विकास करावा हेच वाटते आणि थोडी शेतकऱ्याकडे पण लक्ष द्यावं। बरं, शेतकऱ्याचा आता कसं आहे, मालाला भाव नाही आहे आणि जवळपास 3700 रुपयापर्यंत सोयाबीन 1 क्विंटल जात आहे, पण आज जर तेलाच्या पिपा जर आपण घेतो म्हटलं तर तो 2200 रुपयापर्यंत आहे। तर या माध्यमातून म्हणजे महागाई आहे की म्हणजे महागाईवर मात करण्यासाठी आपल्याला म्हणजे आणखी काय करता येईल, काय करायला पाहिजे सरकारने? याला प्राधान्य द्यायला पाहिजे, आयात आहे बंद करायला पाहिजे। बरं, सुधीर भाऊ पारवे जर निवडून आले तर काय वाटते, खरं खुरं आता 10 वर्षाचा आणखी त्यांना अनुभव आहे, काय वाटते आपल्या क्षेत्राचा विकास होऊ शकते? सुधीर भाऊ पारवे जरी आले एरियाचा विकास तर भरपूर होणार। ठीक आहे, थँक्यू सर। ओके सर, काय नाव आहे आपलं? मला राजू वामन मुळे साहेब, मी काय म्हणतो, आपण आता सध्या पचखडीमध्ये आहोत। पचखडी गावामध्ये आतापर्यंत नेते खूप आले, खूप गेले, बरोबर आहे, पण आपल्या क्षेत्रामध्ये ना आपल्या क्षेत्राचा उत्कृष्ट दर्जाचा विकास कोण करू शकते? बीजेपी करू शकते। बीजेपीमध्ये आता एक अपोजिटमध्ये अपक्ष प्रमोद भाऊ घटे आहेत, आणखी पार्टीचे राजकीय नेता सुधीर भाऊ पारवे, यांच्यामधून कोण चूज कराल तुम्ही? सुधीर भाऊ पारवे। का बरं सुधीर भाऊ पारवे? केंद्रामध्ये सत्ता आहे त्यांची, केंद्रामध्ये सत्ता असल्या कारणास्तव सुधीर भाऊ। बरं, एसटी विकास कसा करते? अच्छा, वर्ष अजून विकास कसा होईल? बरं, पारवे साहेब निवडून आल्याच्या नंतर काय राहतील आपल्या, आपण कास्तकार असाल शाळेत, तर कास्तकार या नात्यानं किसान म्हणून काय सांगाल तुम्हाला? त्यांनी शेतीच्या मालाला योग्य भाव द्यावा, आणखी कर्जमाफी नाही तरी चालते, योग्य भाव द्यायला पाहिजेत। कर्जमाफी अशाला द्यायला पाहिजे की जे नियमित भरतात, 3 वर्ष समजा भरले, त्यांना 50,000 रुपये कर्जमाफी द्यायला पाहिजे। नियमित जे कर्जमाफी देत आहेत, ज्यांना कर्जमाफी मिळत आहे त्यांनाच मिळत आहे। बरोबर आहे, म्हणजे पाहिजे त्या तो व्यक्ती वंचित राहते त्या योजनेपासून। काही शेतकरी जो आहे रेग्युलरवाला, तो कसाही करून भरते बिचारे आपले पैसे। बरं, काही लोक म्हणतात बीजेपी सरकार आली तेव्हापासनं तेलाच्या पिपा वाढला, सगळ्या गोष्टीवर महागाई लावली, जीएसटी लावली, याच्यावर काय म्हणणार तुम्ही? शेतकऱ्याच्या जो आहे सल्फेट आहे, BBN आहे, याच्यावर जीएसटी लागायला नाही पाहिजे, कारण त्याच्यामध्ये खूप हे होत आहे। शेतकऱ्याला जे सहाय्यक देत आहेत, समजा की एक शेतकरी समजा 1 लाखाचा माल घेत आहे सल्फेट। म्हणण्याचा उद्देश तुमचा असा आहे की जवळपास सरकार जर आपल्याला एका वर्षाला 12,000 देते, पण एक कास्तकार जवळपास फर्टिलायझरच्या दुकानामधून 1 लाखाचा माल घेते तर 18,000 रुपये जीएसटी देते। म्हणजे सरकार बोर देऊन राहिली ना आवडा घेऊन राहिली, अशा पद्धतीचे सरकार आहे। हे धोरण म्हणजे तुम्हाला नको आहे। ठीक आहे, आणखी थोडक्यामध्ये आणखी काय सांगता येईल पारवे साहेबाबद्दल? पारवे साहेब, जेव्हा तुम्ही म्हटलं की पारवे साहेब आले पाहिजे बा, तर पारवे साहेबाचं एक आणखी मोठं रिझन सांगा जे तुम्हाला म्हणजे मनात आहे तुमच्या ना, ते उत्कृष्ट दर्जाचे काम करू शकतात। आंबोऱ्याचा जो पुलिया बनवला आहे, भंडारा आंबोरा जो जोडला आहे, खूप चांगला काम केलं त्यांनी। पण आपल्या क्षेत्रामध्ये जे कुई आहे, कुई क्षेत्रामध्ये एक इंडस्ट्रीज एरिया किती दिवसापासून येऊन आहे, पण तो पडित आहे, बरोबर आहे। तर आज जर तो उद्योग जर तिथं चालू झाला असता तर आपल्या क्षेत्रातले जे गोसे खुर्द प्रकल्पग्रस्त लोक आहेत, त्यांना रोजगार, युवा पिढीला रोजगार मिळाला असता, हे नाही वाटत का तुम्हाला? याच्यासाठी काय सांगा? त्यांनी ते चालू करायला पाहिजे आणि तिथं खरंच रोजगार मिळेल, सुशिक्षित रोजगार आहे। तर काय म्हणता तुम्ही, पारवे साहेब आल्याच्या नंतर तो कारखाना चालू होऊन आपल्या क्षेत्रातल्या
जवळपास हजारो लोकांना रोजगार निर्मिती होऊ शकते. हो होऊ शकते ना. ठीक आहे, लांजेवार साहेब, आपलं गाव कोणतं आहे? बरं, आता सध्याच्या परिस्थितीत हवा कोणाची आहे, कोण निवडून येऊ शकते? सुधीर पारवे. बरं, पारवे साहेब का बरं? काम आहेत त्यांचे. कामात म्हणजे 10 वर्षात आपल्या क्षेत्रामध्ये, मांडळसारख्या क्षेत्रामध्ये असे कोणते उत्कृष्ट दर्जाचे कामं केले? बरेच कामं केली ना, रोड केले, हे केले, ते केले, आपली समाजसेवा करून राहिली. ते नांबुऱ्याच्या पुलिया की पण केल्या त्यांनी. लाडकी बहीण बहीण योजना योजना अशा सारख्या कोणत्या आणखी मांडलला म्हणजे मोठे कामं केली? नाही, मांडळला कामं केले त्यांना, पण चांगले कामं केले. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की सुधीर भाऊ पारवे आपल्याला क्षेत्रामध्ये पुन्हा एक लेजिम मिळाले पाहिजे. ठीक आहे काकाजी, आपलं नाव काय म्हटलं? नरेंद्र बडगे साहेब, आता सध्याच्या परिस्थितीमध्ये हवा कुणाची आहे? सुधीर भाऊ पारवे. बरं, सुधीर भाऊ पारवेच का बरं म्हणतात सगळे लोक? कामाचा माणूस म्हणजे आपल्या क्षेत्रात म्हणजे असे कोणते कामं केले? 2 वेळा निवडून आले, तिसऱ्या माणसाला चान्स नाही पाहिजे का? तिसऱ्या माणसाला चान्स द्यावाचा. आहेत ना, काही अधुरे राहिलेले कामं पूर्ण होऊन जातील. म्हणजे पारवे साहेबाच्या हातचे जे कामं आहेत अधुरे ते पूर्ण होतील ना. आणखी का सांगता येईल पारवे साहेबाबद्दल? म्हणजे तुम्हाला कार्यकर्ता आहे, म्हणजे पारवे साहेब येतील अशी गॅरंटी आहे तुम्हाला? आलेच पाहिजे. आले. रेखा रमेश रागोरते. बरं, आपण आता जसा सुधीरजी पारवे आहे, प्रमोदजी घड्डे आहे, संजय मेश्रामले कधी पाहिलं का आपण? नाही अजूनपर्यंत आम्ही पाहिलंच नाही. प्रमोद घड्डे साहेबाला त्याला पाहिला, सुधीर पारवेला त्याला पाहिला. बरं, आता मला एवढं सांगा, सध्याच्या परिस्थितीत आता 2-3 दिवसानं चुनाव आहे, आमदार कोण बनल, कोण आला पाहिजे आपल्या क्षेत्रात? सुधीर पारवे. नाही, त्यांनी म्हटलं म्हणून नाही, पण सुधीर पारवे हा बीजेपीचा माणूस होता, 10 वर्ष निवडून पण आला हा, आणि कार्यशैली चांगली राहिली. तुम्हाला वाटते का खरोखर का कमळ यावेळेस येईल बा म्हणून? हो वाटते येईल म्हणून. बरं काकू, तुमचं नाव काय वाटते? सुधीर भाऊ पारवे येतील यावेळेस? हो येते. बरं, बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.